नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील. चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल. तारीख 14 नोव्हेंबर 2024. तिथी त्रयोदशी, वार गुरुवार, नक्षत्र अश्विनी, योग सिद्धी, करण तैतुल आणि घर. आजची चंद्र राशी आहे मेष राशी. आजचा राहुकाळ दुपारी 1:42 दुपारी 3:08 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि नवीन गोष्टीसाठी जुन्याकडे दुर्लक्ष होईल. परंतु दुपारनंतर तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक असाल तर नवीन गोष्टी कराल आणि त्या तुम्हाला पटतील. भविष्यामध्ये निश्चित फायदा होईल. परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. येत्या काही दिवसात पालकांसोबत फिरायला जाल. आज शिवलिंगावर दूध अर्पण करा, निश्चित लाभ होईल. मित्रांनो, आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी सरप्राईज पार्टी देईल आणि तुम्हाला नवीन भेटवस्तू मिळू शकते. व्यावसायिक असाल तर कोणतीही जोखीम पत्करू नका आणि कुणालाही पैसे उसने देऊ नका. भविष्यात नुकसान होण्याची शक्यता राहील. कुटुंबातील वादविवाद येत्या काही दिवसात संपुष्टात येतील आणि एकमेकांबद्दलचं परस्पर प्रेम वाढेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत भरपूर वेळ घालवाल. आज नशिबाची तुम्हाला संपूर्ण साथ राहील. व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल, ज्यामध्ये तुमचा फायदा होईल. मित्रांनो, कुटुंबात वैचारिक मतभेद होतील, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येईल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांचे वाद होऊ शकतात, परंतु आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून फायदा होईल. व्यवसायात प्रामाणिकपणे काम करावे लागेल, तरच तुम्हाला नफा मिळेल. आणि मित्रांनो, गरजू व्यक्ती भेटली तर निश्चित मदत करा. मनापासून काम केल्याने तुम्हाला लाभ होईल आणि दानधर्म केल्यामुळे तुमचा पुण्याचा संचय वाढेल आणि तुमचा तणाव संपेल. व्यस्त जीवनशैलीतून जोडीदारासाठी थोडा वेळ काढला पाहिजे, ज्यामुळे जोडीदार तुमच्यासोबत आनंदी राहील. व्यावसायिकांसाठी आज चांगली बातमी मिळेल. एखादा बराच काळापासून अडकलेला करार आज पूर्ण होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल. मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्यावी, तुम्हाला सावध राहावे लागेल. आजचा बराच दिवस तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. घरगुती खर्चांसाठी थोडा खर्च वाढेल. पैशांचा व्यवहार करताना विचारपूर्वक करा, कारण नुकसान होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्यावी. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. वृषभ राशी. मित्रांनो, आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदी राहतील. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल. आज तुमची प्रभावशाली लोकांसोबत भेट होईल, ज्यामुळे महत्त्वाच्या कामाची चिंता दूर होईल. काळजी नसावी. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबात महत्त्वाच्या स्नेहभोजनाचे आयोजन केले जाईल. मित्रांनो, गोरगरिबांना अन्नदान करा, निश्चित लाभ होईल.
आज तुम्हाला एखाद्याकडून कर्ज घ्यावे लागेल आणि काही आर्थिक अडथळ्यांना, खर्चांना सामोरं जावे लागेल. भविष्यात बचतीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. सासरच्या लोकांकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल. प्रवासामध्ये काही महत्त्वाची कामं पार पडतील. आज तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल आणि त्याचा फायदा होईल. आज कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतील. महत्त्वाच्या विषयावर ताणतणाव निर्माण होईल. कोणालाही पैसे उधार देताना नीट विचार करून द्या. नोकरीच्या ठिकाणी तुमची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. व्यावसायिक असाल तर लाभाची शक्यता आहे. आज मुलांच्या शिक्षणातील अडथळे आर्थिक लाभामुळे दूर होतील. आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल. आज तुम्हाला नोकरीत सर्वांच्या सहकार्याने काम करावे लागेल, ज्यामुळे फायदा होईल. व्यवसायात काही वादविवाद सुरू असतील तर ते चर्चेने सोडवावेत. आज तुम्ही तुमच्या मित्रांसाठी काही भेटवस्तू खरेदी कराल. आज तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात ठेवून खर्च करावा लागेल. पालकांची व्यवस्थित सेवा करण्यात वेळ घालवाल. मुलाबाळांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांची तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवेल. आज तुमची प्रलंबित कामं, अडलेली कामं पूर्ण होतील. नोकरदार लोकांनी सावध राहावे. गुप्तशत्रू तुमचे नुकसान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. आज कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि असे केले नाही तर कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होतील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. मिथुन राशी. आज कामाच्या ठिकाणी एखादी विश्वासू व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते, म्हणून सावध राहा आणि सतर्क राहा. नोकरीमध्ये तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे काही सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो आणि तुमच्याबद्दल कट कारस्थान रचले जाऊ शकते. व्यावसायिक असाल तर व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. प्रवास करताना अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे किंवा वाटेत एखाद्या प्राण्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी. शक्यतो आजच्या दिवशी प्रवास टाळा. आज तुम्हाला एखादी चांगली महत्त्वाची बातमी मिळेल. मनातील कल्पना कृतीत आणण्यात यश मिळेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम किंवा मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, गुप्तशत्रू तुमच्या प्रमोशनमध्ये अडथळे आणू शकतात, कारण तुमच्याबद्दल त्यांना मत्सर वाटू शकतो. नवीन कोणतंही काम हाती घेताना तुमचा पुढाकार असेल. शेतीतील संबंधित व्यावसायिक लोकांना फायदा होईल. येत्या काही दिवसात दूरच्या सहलीचा कार्यक्रम आखला जाईल. मित्रांनो, जमिनीशी संबंधित कामामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणाशीही वादविवाद किंवा मारामारी टाळावे. आजच्या दिवशी कोणतेही नवीन काम करणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. पोटदुखीमुळे कामाच्या ठिकाणी अस्वस्थता जाणवेल. आज विरोधकांचे विचार प्रबळ होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही अडथळ्यात येऊ शकतात. कुटुंबामध्ये प्रचंड तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक अडथळ्यांमुळे तुमचा मूड आणि विचार खराब होतील. काळजी नसावी. तुम्हाला येणारे अडथळे थोड्याच दिवसात कमी होतील. महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे सर्वांचं कौतुक तुम्हाला होईल. लांबचा प्रवास टाळलेला बरा. येत्या काही दिवसात पर्यटनाच्या स्थळी तुम्ही सहलीला जाण्याची शक्यता आहे. आज नवीन व्यवसायाकडे तुमचा कल वाढेल. नोकरी करत असाल तर प्रमोशनचे योग येतील. व्यवसायामध्ये नवीन प्रयोग करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
एकूणच अतिशय संमिश्र स्वरूपाचा दिवस राहील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. कर्क राशी. मित्रांनो, आज तुमचा पैसा सांभाळा, वेळ सांभाळा. कदाचित हे दोन्हीही वाया जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या सहकारी कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लावेल. शैक्षणिक क्षेत्रात असाल तर नवीन संधी तुम्हाला मिळतील. तुमचे निर्णय आणि तुमचे अंदाज अतिशय अचूक ठरतील. तुमच्या राशीच्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न कदाचित मार्गी लागतील. काही लोकांना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल, परंतु यासोबतच तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. शासकीय क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात तुम्हाला एकमेकांशी संवाद साधावा लागेल. त्यामुळे नवीन दिशा आणि नवा मार्ग सापडेल. आज दिवसभरात मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल, परंतु वेळ आणि पैसा जपून वापरावा हे लक्षात ठेवा. आज काही लोकांचा अध्यात्माकडे कल राहील. एखाद्या धार्मिक ग्रंथाचं वाचन तुमच्या हातून होईल. महत्त्वाच्या लोकांच्या गाठी भेटी पार पडतील आणि अनेक लोकांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. आज तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि त्यामुळे तुमचं कौतुक होईल. जागा जमिनीशी किंवा प्रॉपर्टीशी नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येतील. कदाचित एखादी भाग्यकारक घटना तुमच्या संदर्भात घडेल. आज एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. दानधर्म करा, जेणेकरून तुमच्या पुण्याचा संचय वाढेल. आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आरोग्यविषयक जागरूक राहण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या राशीच्या लोकांना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मित्रांनो, येत्या काही दिवसात परदेश प्रवासाचे योग आहेत. तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी काही संधी तुमच्या दारात येतील. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कष्टाचं फळ मिळेल, परंतु वाडवडिलांशी वादविवाद टाळावे. येत्या काही काळात तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये बदल कराल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. सिंह राशी. आज संततीविषयक काही प्रश्न असतील तर ते निश्चित मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात आज तुमची प्रगती होईल आणि तुमच्या कामाचं सगळीकडे कौतुक केलं जाईल. जागा जमिनीशी संबंधित नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येतील, जेणेकरून ते तुमच्या फायदेशीर असतील. आरोग्याच्या तक्रारी आज दिवसभरात कमी होतील, परंतु व्यवस्थित डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्यावा. आज नातेवाईकांचे हवे तसे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. जुनी येणी असतील, कोणाला पैसे उसने दिलेले असतील तर ते आज वसूल होतील. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही सुसंवाद साधाल आणि जोडीदाराबद्दल विश्वास संपादन कराल. आज तुमचा आणि तुमच्या वागण्याचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील, जेणेकरून आर्थिक फायदा होईल. परंतु महत्त्वाची कामं रखडण्याची शक्यता आहे, कारण तुमचे खर्चाचे प्रमाण वाढेल. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ तुम्हाला ठेवावा लागेल, अन्यथा महिन्याच्या अखेरीस बजेटवर ताण पडेल. आज मित्रमैत्रिणींचा सहवास लाभण्याची शक्यता आहे. काही लोकांचा महत्त्वाचा पत्रव्यवहार पार पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामं अडलेली असतील तर
ती एखाद्याच्या सहकार्याने मार्गी लागतील. मित्रांनो, धार्मिक राहण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभेल, गुरुकृपा होईल आणि एखादी महत्त्वाची वार्ता तुम्हाला समजेल. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. मुलाबाळांसोबत बराचसा वेळ आज तुम्ही घालवाल. तुमचा मानसिक तणाव त्यामुळे कमी होण्यास मदत होईल. काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, त्यामुळे तुमचं मनोबल कमी होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या लोकांशी तुम्हाला वादविवाद टाळावे लागतील. एकूणच शुभ दिवस राहील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील काही कामं पूर्ण करू शकणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. तुमचा बराचसा वेळ आज फालतू जाणार आहे, ज्यामुळे जीवनसाथी नाराज होईल. आज तुम्ही तुमचं काम विचारपूर्वक करा, जेणेकरून तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल. व्यवसायामध्ये कोणत्याही सहकार्याशी वादविवाद घालू नका. आज तुम्हाला तुमच्या भाग्याची भरपूर साथ लाभणार आहे. विवाहित असाल तर कौटुंबिक चिंता सतावेल, ज्यामुळे जास्त धावपळ करावी लागेल. आज अविवाहित लोकांना विवाहाचे निमंत्रण येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाची लहर जाणवेल. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांनो, आज तुम्हाला अन्नदान करण्याची गरज आहे. मुलाबाळांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार लोक आज कदाचित अर्धवेळ काम करतील. प्रेमजीवनातील लोकांना जोडीदाराकडून तणावाचा सामना करावा लागेल किंवा नाराजी जाणवेल. आज मोठं प्रलंबित काम पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न कराल. आज तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि त्यांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. आज तुम्ही शनी देवतेची पूजा करावी. निश्चित लाभ मिळेल. मेहनत केल्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळते हे तुमच्या लक्षात येईल. कोणतंही काम पुढे ढकलू नका. असे केल्यास तुमचं स्वतःचं नुकसान होईल. ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यावसायिक असाल, गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. मित्रांसोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वादविवाद वाढतील. बुद्धीचा वापर करून मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नात्यात दुरावा येईल. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. तूळ राशी. मित्रांनो, आज तुमची सुखाची साधनं आणि अपेक्षा वाढतील, परंतु तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. स्वतःवर पैसे खर्च कराल. जोडीदारासोबत बाहेर कुठेतरी फिरायला जाल किंवा तसा बेत आखाल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद वाटेल. प्रिय व्यक्तीच्या मदतीने बिघडलेले संबंध किंवा काम पूर्ण होईल. आज तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. यापूर्वी घेतलेला तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. नियोजित कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आजचा तुमचा दिवस आनंदाचा असेल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात वेळ जाईल, त्यामुळे ते सदस्यसुद्धा आनंदी असतील. एखाद्या शुभ कार्यक्रमाबद्दल चर्चा होऊ शकते.
वडीलधारी व्यक्ती घरात असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज अचानक मोठी रक्कम मिळेल, त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. जुन्या केलेल्या एखाद्या व्यवहाराचा लाभाचा भाग तुम्हाला मिळेल. विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. दैनंदिन गरजांवर आणि सुखासमाधानाच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊनच आर्थिक व्यवहार करावेत. भविष्यामध्ये अडचणीत सापडणार नाही याची दक्षता घ्यावी. अविवाहित लोकांसाठी आज चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्हाला दानधर्म करण्याची गरज आहे. काही नातेवाईकांकडून निराशाजनक बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल आणि तुम्हाला थोडासा तणाव जाणवेल. व्यावसायिक करारामुळे दिलासा मिळू शकतो. मित्राच्या मदतीमुळे नोकरीत प्रमोशन होईल. मित्रांनो, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी वादविवाद टाळावे. कदाचित कायदेशीर प्रकरण वाढण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल तर त्यात तुम्हाला मेहनत घेण्याची गरज राहील. भविष्यासाठी एखाद्या महत्त्वाच्या योजनामध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये फायदा होईल. आज विरोधकाची प्रत्येक चाल तुमच्यासाठी अडथळा आणू शकते. गुप्त शत्रूंचे इरादे मजबूत राहतील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी शुभयोगाचा ठरेल. व्यवसायात केलेली तुमची योजना सफल होणार आहे आणि उत्तम नफा तुम्हाला मिळेल. तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. आज तुमच्या हातून दानधर्म होईल, जेणेकरून पुण्यसंचय वाढेल. आज संध्याकाळी एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. आनंदाचं वातावरण राहणार आहे. आज तुमच्या ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण राहील. सहकारी तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील आणि तुमची अनेक रेंगाळलेली कामं मार्गी लागतील. आज तुम्ही क्रिएटिव्ह काम करणार आहे. तुम्हाला जे काम करण्याची इच्छा आहे ते आज तुम्हाला करायला मिळणार, त्यामुळे तुमचं मन आनंदी असेल. आज तुम्ही एखादी नवीन योजना तयार कराल, ज्यामुळे तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल आणि प्रमोशनचे योग आणि मार्ग मोकळे होतील. आज तुम्हाला ताणतणावातून मुक्ती मिळणार आहे. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामं वाढतील, तसेच नफ्याच्या दिशेने तुमची वाटचाल राहील. तुम्हाला प्रत्येक कामात तुमच्या नशिबाची उत्तम साथ मिळेल आणि अपूर्ण कामं पूर्ण होतील. ऑफिसमधील वातावरण अनुकूल असेल. काही महत्त्वपूर्ण चर्चा आज होईल. आज तुमच्या हातून गरजवंतांना मदत होईल. रात्री एखाद्या मंगल कार्यात तुमचा सहभाग असेल. तसेच कुटुंबातील वातावरण अतिशय सकारात्मक राहील. आजचा तुमचा दिवस कदाचित धावपळीचा ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमाकडे तुम्ही वळणार आहात. तसेच या संदर्भातील धार्मिक ग्रंथांचं वाचन तुमच्या हातून होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्ही सावध राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये निश्चित प्रगती होईल. कुटुंबासोबत छान वेळ व्यतीत होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि कामामध्ये फोकस ठेवावा लागेल. तुमच्या व्यवहारात संयम ठेवा आणि सावधानतेने कुठलाही व्यवहार करा. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. धनु राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी शुभ लाभ घेऊन येणार आहे आणि तुमच्या आनंदात
वृद्धी होणार आहे। आज अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत। तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अतिशय तगडा नफा मिळेल। काही वादविवाद सुरू असतील तर आज ते कमी होतील किंवा त्यावर काहीतरी उपाय सापडेल। एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल आणि त्याची लीडरशिप तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, तुमचे विरोधक या कामात तुम्हाला त्रास देतील, परंतु तुम्ही विचलित होऊ नका। कोणताही निर्णय घेताना तुमच्या मनाला काय वाटते ते विचारात घ्या आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या। आजचा दिवस आर्थिक बाबीसाठी अतिशय उत्तम आहे। तुमच्या योजना निश्चितपणे सफल होतील। आज जी कामं करण्याचा तुम्ही विचार केलेला आहे ती निश्चित पूर्ण होतील। आज दिवसभर तुम्हाला धनलाभाचे योग आहेत। कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। तुमच्या वागण्यात तसेच काम करण्यात अधिक उत्साह जाणवेल। सकारात्मक दृष्टीने सगळ्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी पार पाडणार आहात। आजचा दिवस तुम्ही सावध आणि सतर्क राहावे, ते फक्त गुप्त शत्रूंपासून। व्यावसायिक असाल तर तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागेल, तरच भविष्यात लाभ होऊ शकतो। जवळच्या व्यक्तींसाठी किंवा नातेवाईकांसाठी पैशांची सोय तुम्हाला करावी लागेल। आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामाचं योग्य नियोजन करावे लागेल, तरच नफा होईल। आजचा दिवस तसा सामान्य असून तुमच्यासाठी लाभाचा आहे। भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला लाभ होईल। तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे। मुलांच्या संदर्भात एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो। अनेक कामं एकत्र केल्यामुळे तुम्हाला ताणतणाव जाणवेल, तसेच थोडासा गोंधळ देखील उडू शकतो। काही कामात अडचणी येतील, परंतु घाबरून जाऊन तुमची कामं दूर लोटू नका। आज व्यवसायासंदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला लाभ देतील। दिवस चांगला आहे, त्यामुळे नवीन प्रयत्न सुरू करा। घाई गडबड केल्यामुळे कामामध्ये तोटा होईल। वादविवादापासून दूर राहा। आज शुभ अंक आहे 1 आणि 6। मकर राशी। मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल। वाहन खरेदीची एखादी मनातली इच्छा पूर्ण होईल। नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करा। सरकारी सत्तेतील काही प्रभावशाली व्यक्तींचं सहकार्य तुम्हाला मिळेल, त्यांची संगत तुम्हाला लाभेल। कला क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल। विद्यार्थी असाल तर अभ्यासात मन रमेल। मनातील एखादी बारीक इच्छा पूर्ण होऊ शकते। आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल। बेरोजगार असाल तर तुम्हाला रोजगाराची एखादी संधी सुद्धा मिळू शकते। एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन आणि सहवास मिळेल। शेतीतील कामाशी संबंधित लोकांना निश्चितपणे मार्ग सापडतील। एखादा नवीन प्रयोग करून पाहू शकता। व्यावसायिक असाल तर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा, अन्यथा नुकसान होऊ शकते। तुमचा आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा राहील। लक्षात ठेवा, कठोर परिश्रमानंतर निश्चित यश मिळते। तुमचे गुप्तशत्रू तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील। तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या। व्यावसायिक असाल तर तुमच्या समस्यांबद्दल अधिक जागरूक राहा। नोकरदार लोकांसाठी आजची परिस्थिती फारशी अनुकूल राहणार नाही। एखादं नवीन काम सुरू करण्याच्या बेतात असाल तर नक्की करा। आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे। नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल, तशी शक्यता आहे। तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील। लोक तुमच्या कामामुळे तुमची प्रशंसा करतील
आणि कार्यामुळे प्रभावित होतील. काही पूर्वीची प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या करारावर तुम्ही सही कराल. आजचा दिवस थोडासा आळस येऊ शकतो, काम करावंसं वाटणार नाही. परंतु कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा आणि उत्स्फूर्तता दाखवा. असे केले नाही तर नोकरीत बदली होण्याची शक्यता राहील. तुम्हाला एखाद्या मोठ्या पदावरून काढून टाकले जाऊ शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. कुंभ राशी. मित्रांनो, आज तुम्हाला नको असलेला प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये कमी वेळ देऊ शकाल. अनावश्यक कामासाठी धावपळ करावी लागू शकते. शेतीची कामं करत असाल तर त्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. आज आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल आणि महत्त्वाच्या कामात निश्चित यश मिळेल. राजकारणातील उच्च पदावरील व्यक्तींशी तुमची गाठभेट होईल. सरकारी नोकरीत असाल तर पदोन्नतीसह जबाबदारीही वाढेल आणि आर्थिक उत्पन्नात भर पडेल. व्यावसायिक असाल तर आज तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य निश्चित मिळेल. जवळच्या एखाद्या मित्राची किंवा मैत्रिणीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आज कोणाचीही दिशाभूल करू नका आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कोणावर अवलंबून राहू नका. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी सहकार्याने दूर होतील. तुमचा व्यावसायिक प्रवास यापुढे आनंददायी आणि यशस्वी होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज नवीन अधिकार आणि सत्ता मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. बेरोजगार लोकांना नवीन रोजगार उपलब्ध होईल. नोकरीमध्ये प्रमोशनसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी गुप्त शत्रूंपासून आणि त्यांच्या कट कारस्थांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावे लागेल. खाजगी व्यवसाय करत असाल तर संघर्षानंतर निश्चित नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पदावरून काढून टाकले जाऊ शकते. तुमच्यावरती काही खोटे आरोप होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका आणि प्रतिकूल परिस्थितीत धीर धरा. तुमच्या प्रत्येक समस्यांवर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करा. भागीदारीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते, त्यामुळे काळजी करण्याची गरज राहील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. मित्रांनो, बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींची काही कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीशी मैत्रीचे संबंध ठेवू नका. खरेदी विक्रीच्या व्यवसायात अधिक नफा मिळेल, फायदा होईल. कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामं पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. राजकारणात असाल तर जास्त वादविवाद टाळा, अन्यथा सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात. आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला मिळेल. कुटुंबासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. जागा जमिनीशी संबंधित कामामध्ये तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. जमिनीशी संबंधित कामांशी लोकांना विशेष यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांकडून सहकार्य आणि त्यांचा सहवास मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामात कठोर परिश्रमानंतर तुम्हाला निश्चित यश मिळेल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीमध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद होऊ शकतात, परंतु ते टाळावे.
विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी लाभतील. व्यवसायात समर्पणाने काम करावे, कोणाचे म्हणणे ऐकू नये, अन्यथा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. गीत, संगीत, कला आणि अभिनय क्षेत्रातील लोकांना विशेष यश प्राप्त होईल आणि तुमच्या कार्यशैलीमुळे तुम्ही चर्चेचा विषय बनाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांसोबत नंतर मौज मजा होईल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. काहीसे वाद होतील, परंतु वडिलांच्या सल्ल्याने वाद मिटतील. स्वतःसाठी काही वस्तू खरेदी कराल. मित्रांनो, आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नियमितपणे तुळशीला जल अर्पण करा, त्यामुळे निश्चित फायदा होईल. आज तुम्हाला व्यवसायासाठी सरकारकडून चांगली बातमी मिळेल, त्यामुळे नफा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने भविष्यात पुरेपूर फायदा होईल. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. एकूण शुभ दिवस राहील. आज शुभ अंक आहे 1 आणि 6.